अहिल्यानगर मनमाड महामार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे। या महामार्गासाठी अनेक सामाजिक संघटना पक्षांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली, तरी देखील आजपर्यंत हा महामार्ग पूर्णत्वास आलेला नाहीये। प्रत्येक वेळी या महामार्गाविषयी आवाज उठवला गेला की केवळ रस्त्याच्या डागडुजीवरच काम चालले जाते। यावेळी देखील केवळ डागडुजीवरच रस्त्याची बोळवण सुरू आहे। मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीवेळी या महामार्गावरील वाहतूक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळवण्यात आली, परंतु आता ही वाहतूक वळवल्यानं छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागरिकांनी देखील या वाहतूक वळणाला विरोध केलाय। मनमाड महामार्गावरील वाहतूक वळवल्याने संभाजीनगर महामार्गाची झालेली दुरवस्था आणखी बिकट होईल अशी शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती, तरी देखील वाहतूक या मार्गावरून सुरू राहिल्याने मनमाड महामार्गासारखीच छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील देखील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। अहिल्यानगर शहर हद्द सोडल्यानंतर महामार्गावर प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले असून गेल्या काही दिवसांमध्ये या महामार्गावर केवळ रस्त्यांच्या हुलकावणीमध्ये अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत। त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांनी लवकरात लवकर रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। तर येथून जाणाऱ्या प्रवाशांनी देखील प्रशासनावर जोरदार प्रहार करत मनमाड महामार्गावरील यमराज छत्रपती संभाजी महामार्गावर आणून बसवल्याचं वक्तव्य केलंय। त्यामुळे प्रशासन जागे होऊन या महामार्गाची दुरुस्ती करेल का असा सवाल आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम चालू झाल्यामुळे जे आहे तिथली जी वाहतूक आहे ती छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजी महामार्ग जो आहे त्याची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे। अहिल्यानगर शहरापासून तर ते घोडेगाव असेल पुढे छत्रपती संभाजीनगर पर्यंत जे आहे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः वाहतूकदारांना जे आहे वाहन चालकांना या रस्त्याचे जे आहे वाहन चालवण्यामध्ये अत्यंत दिक्कत येत आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या रस्त्याची चाळण झालेली आहे। ट्रक असेल, मोठी वाहने असतील, अवजड वाहने या रस्त्यावरून 24 तास वाहत असतात। या सगळ्या वाहनधारकांना या खराब रस्त्यांचं जे आहे मोठ्या प्रमाणावर त्रासाला सहन करावं लागत आहे। या कधी नव्हे त्या रस्त्याची इतकी चाळण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता सध्या हे मोठमोठाले जे खड्डे आहेत या सगळ्या रस्त्याला पडलेले आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आता थांबलेले आहेत, यांना अनेक ठिकाणी जे आहे त्रासाला सामोरे जावं लागलेलं आहे। दादा काय सांगाल, कसा प्रवास झालेला आहे? या आता आम्ही संभाजीनगर कडून नगरकडे जाताना ते जोरच्या फाट्याच्या अलीकडे थोडं एक I-20 कंटेनरला जाऊन धडकली। खड्डे उकायला जाते, दुसरं मागून येऊन धडकून आहे। खूप बिकट परिस्थिती, डेंजर परिस्थिती झाली। म्हणजे आपल्यासोबत काही दादा आहेत, काय सांगाल? म्हणजे आम्ही नेमकं नगरला चाललोय का चंद्रावर चाललोय हेच कळत नाही। चंद्राची फिलिंग जर घ्यायची असेल तर संभाजीनगर रस्त्यावर एकदा येऊन बघा, म्हणजे चंद्रावर आल्या सारखी फिलिंग 100% तुम्हाला येईल। कधीपासून या रस्त्यावरून प्रवास करत असतात? पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय सांगाल? आताची परिस्थिती एकदम म्हणजे बिकट आहे, एकदमच बिकट आहे रस्त्याची परिस्थिती। असं वाटतं वरून यमदेव खाली उतरला असं वाटतंय कधी कधी। रावरीचं यम थोडक्यात आता छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या रोडला येऊन पाहतोय असं वाटतंय। काय प्रशासनाकडे काय मागणी करायची? आता प्रशासन काय मागणी, आता रोडचे काम होईच मागणी, प्रशासनाला एक दिवस गाडी त्यांची जो तापा असतो त्यांचा जो हे असतो ते सोडून एकदा आपल्या टू व्हीलरवर त्यांना या खड्ड्याने चक्कर मारला पाहिजे। अनेक मंत्री या रस्त्यावरून प्रवास करत असतात, अनेक अधिकारी जे आहेत, आता पंचनामे चालू आहे, दुष्काळ चालू आहे, अनेक अधिकारी मंत्री या रस्त्यावरून जात असतात। काय सांगाल त्यांना? त्यांनी एक दिवस उतरून हे बघावं का खड्ड्यावर रस्त्यावर किती खड्डे आहे, का खड्ड्यात रस्ता आहे हे त्यांनी बघावं, म्हणजे त्यांना कळेल। नक्कीच या रस्त्याची जी चाळण झालेली आहे, अनेक दिवसांपासून या रस्त्यावरचे डागडुजी आहे त्याची मागणी येथील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते देखील करत होते। काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील ग्रामस्थांनी जे आहे या रस्त्यावर वाहतूक वळवण्यासाठी विरोध केलेला होता, परंतु तरी देखील या मनमाड महामार्गावरची जी वाहतूक आहे ती इकडल्या साईडला वळवल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे आता हा रस्ता तरी आता लवकरात लवकर पूर्ण होईल का अशी अपेक्षा जी आहे इथले ग्रामस्थ आणि वाहतूक जे प्रवासी आहेत ते करत आहेत। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।